शेतकरी मित्रांनो, आजची ही व्हिडिओ त्या प्रत्येक टोमॅटो लागवड उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, ज्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात या तिन्ही हंगामामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करायची। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची लागवड देखील केली असेल। काही शेतकऱ्यांना थोडंसं थांबायचंय, थोडी लेट टोमॅटो पिकाची लागवड करायची। अशा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आजची ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आणि या व्हिडिओमध्ये काय घेऊन आलो माहिती आहे का? टोमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर किंवा टोमॅटो पिकाची रोपं तुम्ही घरी आणल्यानंतर टोमॅटो पिकाला ज्या 3 महत्त्वाच्या आळवण्या आपण ड्रिंचिंग म्हणतो, तर ह्या कोणत्या करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे आणि ह्या ड्रिंचिंग आळवण्या केल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक YouTube चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला लक्षात घ्या, टोमॅटो पीक करत असताना सुरुवातीच्या छोट्याल्या रोपांची जर आपण काळजी घेतली तरच पुढे आपल्याला भरघोस उत्पादनाची अपेक्षा आणि 100% गॅरंटी असते। तत्पूर्वी लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुम्ही टोमॅटो पीक केलंय, करायचं आहे, नियोजन देखील आहे। आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करा। लक्षात घ्या, टोमॅटो पिकाची आपल्याला आता लागवड करायची। आपण छोटाली रोप नर्सरी मधून आपल्या घरी आणणार आहोत। 1 दिवस आधी आणा, 2 दिवस आधी आणा, पण ह्या टोमॅटोच्या रोपांना आपल्याला एक ड्रिंचिंग आळवणी करायची। ही कोणती माहिती का? FMC चं व्हेरीमार्क हे कीटकनाशक आहे। हे आपल्याला 35 लिटर पाण्यासाठी 300 मिली घ्यायचं आणि झारीने किंवा बॅटरी पंपाने शेंड्यापासून तर बुडापर्यंत, मुळ्यांपर्यंत हे आपल्याला ड्रिंचिंग आळवणी करायची, जेणेकरून सुरुवातीला कीटकनाशकांचा प्रादुर्भाव कमी होईल आणि पुढे जाऊन रोप जबरदस्त डेव्हलप होते। पण आता लक्षात घ्या, आपण सुरुवात करतोय टोमॅटो पिकाला लागवड केल्यानंतर ही छोटाली रोप जगवायची आहे। मर, कूज असेल, कीटक असेल, फुटवा असेल, ग्रीनरी शायनिंग असेल, कशा पद्धतीने काढायला पाहिजे? तर टोमॅटोला पहिली ड्रिंचिंग आळवणी ही करते वेळी टोमॅटोची लागवड केल्यानंतर बरोबर 3ऱ्या दिवशी आपल्याला करायची। लक्षात घ्या, 3ऱ्या दिवशी सकाळी अर्धा तास पाणी सोडायचं आणि त्यानंतर पाणी बंद करा। एक 200 लिटरचं बॅरल घ्या, यामध्ये 200 लिटर पाणी घ्या आणि यामध्ये आपल्याला ट्रायकोसुडोबॅसिलस या जैविक बॅक्टेरिया मिळतात, ह्या आणायच्या। 1 किलो आणा, 1 लिटर आणा, 2 किलो आणा, 2 लिटर आणा, यांचं प्रमाण अनलिमिटेड आहे। हे घेऊन याची आळवणी ड्रिंचिंग करू शकतो किंवा बाजारामध्ये तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये या सर्व गोष्टींचं एक किट मिळतं, हे देखील आपण घेऊ शकतो आणि याची ड्रिंचिंग आळवणी करू शकतो। आता तुम्हाला ही जैविक आळवणी नाही करायची, रासायनिक करायची असल्यास आपण काय करू शकतो? वार्डन, PCT 410 किंवा इलेक्ट्रॉन या तिन्हींपैकी कीटकनाशक प्लस बुरशीनाशकाचं काम करणारं हे तिन्ही पैकी कोणतंही एक आपल्याला औषध घ्यायचं। पुन्हा एकदा सांगतो, वार्डन घेऊ शकताय, PCT 410 घेऊ शकताय किंवा इलेक्ट्रॉन घेऊ शकताय, एकरी 400 मिली याप्रमाणे 200 लिटरच्या पाण्याला। तर यामध्ये आपल्याला ह्युमिक घ्यायचं, एकरी 500 ग्रॅम याप्रमाणे। युगाचं ह्युमस हे आहे, हे घ्यायचं आणि याचीच पहिली ड्रिंचिंग आळवणी आपल्याला आपल्या टोमॅटोच्या छोट्याल्या रोपांना करायची। लक्षात घ्या, सुरुवातीलाच खाली किडींचा नायनाट होणार आहे, बुरशीनाशकाचंही काम होणार आहे, ह्युमिकमुळे पांढऱ्या मुळ्या जास्त प्रमाणात चालणार आहे आणि तुमची छोटाली टोमॅटोची रोपं जबरदस्त डेव्हलप होणार आहे। आता ह्या टोमॅटो पिकाला पहिली आळवणी केली, आता मात्र दुसरी आळवणी ड्रिंचिंग करायची। ही करते वेळी टोमॅटो पीक आपलं 6 दिवसाचं असतं, म्हणजे बरोबर 6व्या दिवशी सेम सकाळी अर्धा तास पाणी सोडा, पाणी बंद करा, 200 लिटरचं बॅरल घ्या, यामध्ये आपल्याला NPK खत घ्यायचं। हे घेते वेळी 19-19-19 एकरी 2 किलो याप्रमाणे घ्या। तर यामध्ये आपल्याला काय घ्यायचं माहितीये का? इंडोकेमचा सिझेल एकरी 1 लिटर। तर यामध्ये आपल्याला फॉस्फरस अपटेक करण्यासाठी युगा क्रॉपचं पी गोल्ड हे घ्यायचं आहे। आता हे तिन्ही घटक काय काम करतील लक्षात घ्या। NPK खत म्हणजे ग्रीनरी जास्त प्रमाणे, फुटवा जास्त प्रमाणे आणि एकंदरीतच तुमचं जे टोमॅटोचं छोटं रोप हे डेरेदार बनण्यास सुरुवात होणार आहे। फुटवा काळुखी 1 नंबर होणार आहे
आणि एकंदरीतच ह्या दुसऱ्या आळवणीमुळे अशा पद्धतीने फायदा होणार आहे. आता ही झाली टोमॅटो पिकाला दुसरी महत्वाची आळवणी ड्रिंचिंग. आता टोमॅटो पिकाला तिसरी महत्वाची आळवणी, शेवटची आळवणी, काही काही शेतकरी चौथी करतात. येणाऱ्या काळात आपण चौथी आळवणी घेऊन येणार आहोत, पण तुमच्या कमेंट्स मला जास्त प्रमाणे त्यामध्ये पाहिजे. आता टोमॅटो पिकाला तिसरी महत्वाची आळवणी ड्रिंचिंग करते वेळी टोमॅटो पीक आपलं बरोबर 9 दिवसाचं असणं गरजेचं आहे. 9व्या दिवशी सकाळी सेम अर्धा तास पाणी सोडायचं आहे. पाणी बंद करा, 200 लिटरचं बॅरल घ्या आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे झायडेक्सचं झायटॉनिक नर्सरी किट. हो शेतकरी मित्रांनो, हे पूर्णपणे ऑर्गॅनिक. आता यामध्ये काय, झिंकचा बॅक्टेरिया आहे, एनपीकेच्या बॅक्टेरिया आणि मायकोरायझा हा घटक यामध्ये बघायला मिळतो. म्हणजे काय, मरही थांबणार आहे, बुरशी कंट्रोल होणार आहे आणि एनपीकेच्या बॅक्टेरियामुळे अपटेक होऊन तुमचं टोमॅटोचं छोटं रोप जबरदस्त डेव्हलप झालेलं बघायला मिळणार आहे. ह्या टोमॅटो पिकाच्या लागवडपासून तर 10 दिवसांच्या अंतरामध्ये ह्या 3 महत्वाच्या आळवण्या सांगितलेल्या आहेत आणि ह्या 3 आळवण्या तुम्हाला करणंच गरजेचं आहे. मग तुम्ही टोमॅटोची लागवड सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यात करा, पावसाळ्यात करा किंवा हिवाळ्यात करा. बेस्ट असं कॉम्बिनेशन, शेतकऱ्याला कमी खर्चात परवडणारं असं कॉम्बिनेशन. आणि एकंदरीतच काय, तर टोमॅटोचं उत्पादन घेत असताना सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण ह्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं, या आळवण्या ड्रिंचिंग व्यवस्थित केल्या आहे त्या दिवशीच जर केल्या, तर पुढे जाऊन तुम्हाला टोमॅटोचं जबरदस्त उत्पादन झालेलं बघायला मिळतं. सुरुवातीच्या काळात पांढऱ्या मुळ्यांवर जास्त फोकस दिला, त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, टोमॅटो पीक करत असताना सुरुवातीच्या काळात छोट्या रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या आपण जेवढी वाढू तेवढंच पुढे जाऊन झाड मोठं झाल्यानंतर जी आपण एनपीके खतं, वॉटर सोल्युबल खतं काही जण देत असतील, काही जण नसतील देत, पण ही दिल्यानंतर अपटेक होतो आणि जबरदस्त आपल्याला उत्पादन झालेलं बघायला मिळतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, माझ्यापेक्षा काही अनुभवी शेतकरी टोमॅटोतले असतील, काही माझ्यासारखे तरुण शेतकरी असतील, काही शेतकऱ्यांना नवीनच असतील, त्यांना टोमॅटो पीक करायचं आहे, कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, तर ह्या 3 महत्वाच्या आळवण्या ड्रिंकची तुम्हाला फायदेशीरच ठरणार आहे. आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद बोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना, सबस्क्राईब नक्की करा, समोर घंटा ऑन ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.